शरण धावे मनवनी शरण धावे मनवनी शरण धावे मनवनी शरण धावे
म्हणवोनी शरण जावे म्हणवोनी शरण जावे सर्व भावी देवाची गुहा उतरेल पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या गुहा उतरेल पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या विठाला 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 पांडुरंगा करू प्रथम नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर शरण जावे सर्व भावे देवाशी तोहा उतरील पार भवदुस्तर नदीचा कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबारायांचा भला मोठा 4 चरणाचा जरी अभंग असला तरी जवळजवळ आपल्या सुरुवातीलाच 1 तास निघून गेलाय बर का. आता 8 वाजत आलेले आहेत. एक तास उरला खटवांगरायाशी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. जुने बुजुर्ग मंडळी बर का एका तासामध्ये जेवढं चिंतन घडेल तेवढं चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा. 9 वाजता आपल्याला घालील लोटांगण म्हणायचं आणि मोकळं पटांगण पाहायचं आणि आपल्या आपल्या घरी निघून जायचं. विठाला 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 सप्ताह या सप्ताहाच्या 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आमचे पुंडलिक महाराज आणि आपण सगळे महाराज साधू संत मंडळी बर का आणि आमचे अध्यक्ष साहेब पाटील महाराजांच्या कार्यक्रमामध्ये योग आला आणि तिथे गाडी घेऊन महाराज आपले अध्यक्ष महाराज आले होते. त्यांनी सांगितलं महाराज आमचाही नू पनवेलला कार्यक्रम असतो त्यावेळेस जर तुम्हाला आम्ही जर आमंत्रण दिलं तर तुम्हाला यावं लागेल. म्हणलं मोठ्या माणसाने सांगायचं आणि छोट्या माणसाने ऐकायचं बर का. माझं नाव जरी बडे असलं तरी आमचे अध्यक्ष साहेब माझ्यापेक्षा वयाने आणि ज्ञानाने श्रेष्ठ आहेत तर त्यांचं हे आमंत्रण आहे. जशी परमात्मा सेवा करून घेतील तशी तुम्हाला संत सज्जनांची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. हा सगळा मोठ देवाचा माल आहे बर का. पंचक्रोशीतला का भूमीचे मार्ग का भूमीचे मार्ग सांगे कुंभाची रवराम. आणि जमीन चांगली असेल तर पीक सुद्धा चांगलं येतं बर का.
काय सुंदर पीक आले बरं का, कशी कंस पडली पान ही विठाला विठाला विठाला. एक दोन नाही महाराज, जवळजवळ महाराज निम्मे अर्धे कीर्तनकार आहेत बरं का. अख्ख्या आपल्या परिसरातले गायक मंडळ आहे. जगद्गुरु तुकोबाराय महाराज आपल्याला सांगतात की बाबा शरणच जायचं असेल तर फक्त देवाला शरण जायचं. म्हणावून शरण जावे, का म्हणून शरण जायचं त्याचे कारण आपण नंतर पाहू बरं का. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात म्हणावून शरण जावे सर्व भावे देवासी. सर्व भावाने म्हणजे कायेने वाचेने मनाने. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहम्यं. तया माझ्या सायुज्याची चार तरी तेची पुरवी कोण. का सेवा म्हणती तरी आड प्रेम सोय. खऱ्या भक्ताच्या जीवनामध्ये दोन इच्छा असतात बरं का. एक तर खरे भक्त महाराज धर्म अर्थ काम हे तीन पुरुषार्थ जीवनामध्ये स्वीकारतच नाहीत खरे भक्त. पण यदा कदाचित महाराज जर त्यांनी ते तीन पुरुषार्थ वर्ज्य केले तर माझे ज्ञानोबाराय आणि भगवान परमात्मा सांगतात अशा भक्ताच्या जीवनामध्ये दोनच इच्छा असतात. एक तर ते मोक्ष मागतात नाही तर भक्ती मागतात बरं का. तया माझ्या सायुज्याची चार. अनन्य भक्त जर देवाला मागत असतील तर भक्त महाराज काय मागतात, मोक्ष मागतात. पण आमच्या ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे काही महात्मे आमच्या संस्थेचे ज्येष्ठ गुरुबंधू बरं का, बाबा पण आलेले तिथे कीर्तनाला, आलं का लक्षात. अशी मंडळी मला त्यांच्याकडे जाण्याचा एकदा योग आला बुवा. विठाला विठाला. आमचे नरहरी महाराज आमच्या संस्थेचे बरं का, अनेक वर्ष त्यांनी साधना केली. नरहरी महाराज आमच्या पुंडलिक महाराजांनी मागाशी महाराज फोन केला दुपारी आणि सांगितलं महाराजाला घेऊन या. पण आम्ही नेमकं 5-6 किलोमीटर पुढे आलो आणि नंतर त्यांचा फोन आला. म्हणलं महाराज तुम्हाला पुन्हा नेण्याकरता मी माघारी येतो. पण ते म्हणले काही येऊ नका, मी दुसऱ्या साधनाने येतो. म्हणून आम्ही पुढे निघून आलो. विठाला विठाला विठाला. त्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये महाराज जवळजवळ 3 लाख कीर्तनकार तयार झाले. अशा संस्थेची सेवा करणारी मंडळी बरं का, आयुष्यभर ज्यांनी साधना केली असे आमचे गुरुवर्य म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. बाबा बी आलेले आहेत आणि म्हणून त्यांच्या समोर जर बोलायचं झालं तर मला वाटतं कुठेतरी दृष्टांत सांगण्यापेक्षा शब्द प्रमाण ठेवलेलं बरं आहे. विठाला विठाला विठाला. या जगामध्ये आल्यानंतर मला दासच बनायचं असेल तर देवाचं दास बनायचं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात का रे दास हो देवाचा आणि देवमान्य संताचा दास म्हणावं. माझ्या ज्ञानोबारायच्या संगतीमध्ये रेडा गेला तर महाराज त्यांचा आळे फाट्याला समाधी मंदिर झालं. ज्ञानोबारायनी ज्या भिंतीवर बसून भिंत चालवली त्या भिंतीचं महाराज आपण जाऊन दर्शन घेतो नाही का. जो जो परमात्म्याच्या आणि महाराज भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये गेला त्यांना जीवनामध्ये कधीही काहीही कमी पडलं नाही. तो दगड होता का, पशु होता का, पक्षी होता का, नर होता का, नारायण होता, चर होता का, अचर होता का, कोण होता प्रश्नच नाही. फक्त महाराज संगतीच करायची असेल तर फक्त देवाची आणि देवमान्य संताची करावी. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आणि जीवनामध्ये जर शरणच जायचं असेल तर फक्त बरं का या दोन महात्म्याला शरण गेलं पाहिजे. एक तर देव किंवा महाराज संत. मनगोणी शरण जावे. कसं शरण जायचं तर सर्व भावे देवाची. जर आपण भगवान परमात्म्याला काय वाचेने मनाने शरण गेलं तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. या संसार सागरामध्ये महाराज अनंत प्रकारचे दुःख आहेत. तो किती दुःख आहेत, अनेक दुःखे सांगू किती. सकळ संसाराची स्थिती नसा हे पाषाण फुटती. भयका पचित्ती भरलाशी मृत्यू रोके सुखाची कहाणी
प्रकारचे दुःख आहेत महाराज. जो देखे सो दुखे कीर्तन उरकणार नाही बरं का. या जगामध्ये सगळे दुःखी. आपल्याकडे म्हणा एक पुती रडे, निपुती रडे, सात पुती रडे. थोडीशी जीवनामध्ये संगत बिघडली. इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी. नारद की तो भाई नारदी ऐसी नवबद गाजी अजब झटका माये का बिघडली तर जीवनाची सगळी पंगती बिघडली. म्हणून मी नेहमी सांगत असतो विकाराची संगती करू नका, मोकाराची संगती करू नका, तुकाराची संगती करू नका, अनाचारी भ्रष्टाचारी दुराचारी यांची संगती करू नका. ज्यांच्या जीवनामध्ये व्यसन आहे, फॅशन आहे, दूषण आहे यांची संगती करू नका. ज्यांच्या जीवनामध्ये सारी आहे, नारी आहे, पैका आहे यांची संगती करू नका. सारी पाठाने धर्मराजाचं वाटोळ झालं, नारी पायी रावणाचं वाटोळ झालं आणि पैशा पायी दुर्योधनाचं कोल लायला गेलं. पाहते पांडवा खंडव नभासी परित्या देवाशी आशाविती, परित्या देवाशी आशाविती. इकडे मोठमोठाली माणसं बरबाद झाली बुवा. पण ज्यांनी भजन केलं उंचनेच काही नेने भगवंत इष्टे भाव भक्तीने कोण्या दाशे पुत्र गण्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी अर्जुनाची घोडी धुतली अनंती संकटे बहुते निवारिली जोखोबाची बहीण. नादच करायचा नाही बरं, नादच खोळ नाही खोळखोळाच करून टाकलाय आपण. विठाला या कार्यक्रमाबद्दल फक्त महाराज कानाने कीर्ती ऐकून होतो बरं का. पण आज मात्र ते पुण्य उदयाला आले. पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा. या कार्यक्रमाबद्दल गेली 25 वर्षापासून महाराज मी ऐकतोय बरं का की पनवेल मध्ये आपला जो वाटिया कॉलेजचा जो महाराज कार्यक्रम आहे ना अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम होतो. पण आज मात्र सेवेचा योग आमच्या पुंडलिक महाराजांवर झाला बरं का. मुकुट मुनी पुंडलिक ते सकोटी देवन आहे. जाऊ दे, मला वाटतं उगा एक जणाचं नाव घेतलं तर दुसऱ्याच्या पोटात भला मोठा डाबा न उठावा. या परिसरामध्ये आपण ज्यांना पूज्य मानतो ना आमचे बाबा पण समोर बसले बरं का. आमच्याकडे बाबा म्हणतात बरं का आमच्या परिसरामध्ये नगर जिल्ह्यामध्ये. तेव्हा महाराज अशी मोठमोठाली मंडळी माझ्या समोर आहेत. महत्वाचा मुद्दा असा आहे बुवा मानवी जीवनामध्ये देवाला शरण जायचे याचं कारण पहिलं तर या जगातून आपल्याला जन्म मरणाच्या मृत्यूतून त्या फेऱ्यातून मुक्त झालं पाहिजे म्हणून शरण जायचं. किती जन्म झाला फेरा गणित नाही जे दातारा पडिलावरती भोवरा उळसा थोरा माया जाळे. पहिला मुद्दा का म्हणून शरण जायचं तर एक महाराज या जगामध्ये प्रत्येक मानवी जीवनामध्ये अनंत प्रकारचे असे जन्म मृत्यू आपल्या पाठीमागे लागलेले आहेत आणि म्हणून त्याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर देवाला शरण जायचं. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा या देहानेच भजन करता येतं आणि देवाची शरणागती करता येते बरं का. देवे दिला दे
वशी नारायण नाशे जीवपन भवरोग. या मानवी जीवनामध्ये जर देवाला शरण गेलं तर मला ज्या भवरोगातून तरुण जाण्याची ताकद भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये आहे, म्हणून शरण जायचं. दुसरा मुद्दा बरं का. तिसरा मुद्दा असा आहे की मला देवाने भजना करता ते दिलेला आहे. देवे दिला जे भजना गोमटा किंवा नाथ बाबाच्या ओव्या जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल. हेची जाणावया निज स्वरूपाती पूर्वी तेने श्रेयांते निज मायेची नेहाते केली बहुते शरीरी. एके केली खेचरी एके केली भूचरी एके केली जलचरी चर्याचरिते. ऐशा 84 लक्ष योनी सृजोनी पाहे परतोनी तब निज आत्म प्राप्ती लागोनी न देखे कोणी अधिकारी. ऐशिया देखोनी सृष्टीते सुख न वाटेची देवाते मग मानवी प्रकृती ते आदरे बहुते निर्मिने बाहुल्य मनुष्य दे निज ज्ञान घातले पाही जेणे ज्ञाने देही विदेही पाही पावती. या मानवी जीवनामध्ये जर भक्ती केली तर मला देवाची शरणागती केली तर 100% जीवनातले भवरोग निघून जातोय. याच्याही पुढे जायचं. तुका म्हणे माया होय दाशी लागे पाया आता गोठे धावे मना तुमचे चरण स्थिर राहत नाही. जर भगवान परमात्म्याची भक्ती केली तर ते मन का चित्ताचे चैतन्य झाले किंवा आता कोठे धावे मन. लाली मेरे लाल की जित देखो उतनार लाली देखन मैं भी हो गई लाल. मन के हारे हार है मन के जीते जीत मन ही विनावत राम को मन ही करत फजित. या मनाने अनेक जणांना फजिती केली आणि अनेक जणांना या मनाने देवाला भेटून दिलं बरं का. म्हणजे देवाकडे जाण्याचा हा चौथा मार्ग आहे. जर आपण महाराज अनन्य सेवा जर केली तर जीवनामध्ये महाराज मन काही करत नाही, माया काही करत नाही. नवे नवे माझे महाराज परमात्मा सांगतात तरी झड झडून वहिला निघ ये भक्तीची वाटे लाग जिया पावशी अव्यंग निज धाम माझे. काय करायचं मला देवाची शरणागती पत्करायची. देवाची शरणागती पत्करल्याशिवाय किंवा मला साधल्याशिवाय जीवनामध्ये कृतार्थता नाही. एवढे मोठे अर्जुन भगवान परमात्म्याकडे विनंती करतात. शिष्यस्त्यांशादी मानतो प्रपन्नम. अर्जुनाने सांगितलं देवा अगोदर तर महाराज विठाला विठाला एकदा विक्षेप येत राहिला की येणार बरं का तू. आता तो तानपुरा संपला पुढची क्लिप लागून गेली. असू द्या काय हरकत नाही. काय सांगत होतो मी तुम्हाला कीर्तन. वा एकदा तर म्हणलं मी काय सांगतो तुला कशाला आणलाय म्हणले उगा डोकं खाऊ नको. अशी आपली मंडळी म्हणणार नाही तुला कशाला आणलाय विठाला विठाला विठाला. या जगामध्ये महाराज प्रत्येकाच्या पाठीमागे सुख दुःखाची परंपरा लागलेली आहे. काही सामान्य दुःख आहेत बरं का आणि काही विशिष्ट प्रकारचे दुःख आहेत परमार्थी दुःख. या जगामध्ये महाराज जर आपल्याला जीवनातून दुःख मुक्त व्हायचं असेल तर फक्त जगामध्ये सुखरूप परमात्मा आहे. सर्व सुखाचे आगर बापरखमादीवर सर्व सुखाचे आगर उहा उभा विटेवर सर्व सुखाचे आगर ज्याने म्हणे शारंधर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार सर्व सुखाचे आगर म्हणे चोखा महार सर्व सुखाचे आगर ज्याने म्हणे शारंधर सर्व सुखाचे आगर म्हणे निवृत्तीचा ज्ञानेश्वर सर्व सुखाचे आगर वावा म्हणे नामयाचा दातार सर्व सुखाचे आगर निळा म्हणे शारंधर सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर सर्व सुखाचे आगर
म्हणे निवृत्तीचा ज्ञानेश्वर सर्व सुखाचे आगर आता नाही पाठांतर. भरपूर पाठी बरं का. माझ्या एवढेच पाठी. सुखा लागे करशी तळमळ तरी तू पण करशी जा एक वेळ. मग काय होईल? मग तू अवघाचे सुखरूप होशी जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. या जगामध्ये मला सगळेच दुःख आहे बुवा. आणि विशिष्ट प्रकारचं दुःख कोणतं असेल तर मरणाचं दुःख आहे बरं का. या मरणाच्या दुःखातून सुद्धा महाराज हरी तैशे हरीचे हरी तैशे हरीचे निर्भय बनावं असं वाटत असेल तर परमात्म्याची भक्ती केल्याशिवाय जीवनामध्ये निर्भय बनू शकत नाही. हरी आला हाता मग कैची चिंता. या जगामध्ये महाराज परमात्मा जर हातामध्ये आला तर भयही राहत नाही आणि चिंताही राहत नाही. म्हणून परमात्म्याची सेवा करायची. पण कशी सेवा करायची? कायेने वाचेने मनाने. देव द्वेज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य अंशाचे शारीरम तपौच्यते तया प्रिय देवतारया यात्रादिके करावया आठही पहार पाया गुळी घापी देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव. काय महाराज सुंदर सुंदर असे आपल्याला प्रसंग पाहायला मिळते बरं का. माझ्या भानुदास महाराजाच्या जीवनामध्ये असा सुंदर प्रसंग आला. बरं ज्यावेळेस भानुदास महाराजाला सोडावं देण्याचं ठरवलं त्यावेळेस माझ्या भानुदास महाराजाचे उद्गार बरं का. न करी अनिकाचा पांगिला दास तुझाचे अंकिला जय हे आकाशावर पड पाहे ब्रह्मगुण भंगा जाय वरमान त्रिभुवन खाये गरिबी तुझी जवान पाहे विठोबा. न करी अनिकाचा पांगिला दास तुझाचे अंकिला. गेला तरी चालेल पण आमचे संत मात्र महाराज भक्तीपासून येत किंचितही बाजूला जात नाही. देह जाऊ अथवा राहू. लक्षात कायेने वाचेने अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितंचेत स्वाध्याय व्यसनम चैव वाङ्मयं तपोच्यते. सुंदर असं महाराज असं बोललेलं आहे की मानवी जीवनामध्ये वाचेने कायेने आणि मनाने जर सेवा केली तर भगवान परमात्म्याचा तो अनन्य भक्त होऊ शकतो. आणि असा जो अनन्य भक्त आहे अनन्य होऊन जर महाराज परमात्म्याची जर सेवा केली तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आपल्याला भगवान परमात्मा प्रसन्न होऊन आपल्या जीवनामध्ये आपल्याला कृतार्थ केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये म्हणतात
जगद्गुरु तुकोबाराय सगळ्या जगाला महाराज ते उपदेश करतायत. का उपदेश करतात? आमच्या साधू संतांना माहित होतं महाराज या जगामध्ये आल्यानंतर, मानवी जीवनामध्ये आल्यानंतर जर कृतार्थता प्राप्त झाली नाही तर जीवनामध्ये महाराज त्याला काही कवडीची किंमत नाही बरं का. आणि म्हणून भक्तीला एवढं मोठं महत्व आहे. ती भक्ती करण्याकरता आमच्या साधू संतांनी सगळ्या जगाला महाराज ओरडून सांगितलंय, जागा रे गोपाळानो राम नामे जागा रे गोपाळानो राम नामे जागा हे आता जागा रे बाईनो जागा काळजी जगाने नर मोरे भागा रे भागा आता जागा रे बाईनो जागा हे आता जागा रे बाईनो जागा. कितीतरी प्रमाण आपल्याला सांगता येतील बरं का, पण आपल्याकडे थोडासा वेळ सीमित असल्यामुळे थोडंसं पुढे चालतो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मला, ज्या मानवी जीवनामध्ये प्रत्येकाने देवाला शरण गेलं पाहिजे. शरण जाण्याकरताच्या आधी ह्याची निर्मिती आहे. आणि जर यदा कदाचित या देहाने जर शरण गेलं नाही तर आमच्या साधू संताला खेदाने म्हणावं लागलं, बुवा पुच्छ नाही पादचारी मनुष्य परी कुतरीती दोना डागर धवदाना पुच्छे विनदो पायी काय निंब निंबोळ्या मोडून आला तो कावळिया शीत सुकाळू झाला जैसा भक्ती विनवा ढिन्नला दोषाची लागी. माणसासारखी माणसं ज्यावेळेस भक्ती करत नाहीत ना त्यावेळेस आमच्या साधू संताला सांगावं लागलं, अरे बाबांनो, अरे जागे व्हा, उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, व्यथा जन्माच्या धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिसून. ज्याच्याकरता आपण एवढी मरमर करतोय ना बा, ते एकही आपल्या कामाला येणार नाही. धनमान बळे नाठविषयी देवा मृत्यू काळी तेव्हा कोण आहे. या जगामध्ये ज्यांच्या करता धावपळ करतो ते कोणीही आपल्याला वाचवणार नाही. या जगामध्ये फक्त महाराज होईल कैवारी, नारायण त्याने घ्यावे नाम, पिशे करणे त्याचे काम. ज्यांनी ज्यांनी भगवान परमात्म्याची भक्ती केली त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये परमात्म्याने महाराज त्यांचं सर्वस्व चालवलं बरं का. असं म्हणतात बुवा, एका साधकाने कुठेतरी महाराज प्रवचनामध्ये ऐकलं की ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचवा, आणि त्याच्यामध्ये महाराज प्रवचनकाराने सांगितलं, एक तरी उभी अनुभवावी, एक अक्षर तरी आपल्या जीवनामध्ये अनन्य भावनेने जर घडलं बुवा तर जीवनामध्ये आपली कृतार्थता प्राप्त होईल. म्हणून त्याला काय बोध झाला, काय देवदाने त्याने आपली ज्ञानेश्वरी ग्रंथ घेतला. रोज मारुती रायाच्या मंदिरामध्ये जाऊन महाराज पारायण करायचं. काय 5 ओव्या 10 ओव्या, 1 पान 2 पान 50 ओव्या, वर्षभर त्यांनी ज्ञानेश्वरी पारायण केलं हनुमंतरायाच्या समोर. पण कसं केलं? अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते. देवाने जर हा देह दिलाय तर भगवान परमात्म्या करता 5 मिनिटं 10 मिनिटं आपण काय केलं पाहिजे? परमात्म्याची सेवा केली पाहिजे. म्हणून रोज तो ज्ञानेश्वरी ग्रंथ घ्यायचा, हनुमंतरायाच्या मंदिरात जायचं, आणि मला श्रावण महिन्यामध्ये, पवित्र अशा महिन्यामध्ये महिनाभर त्यांनी पारायण सुरुवात केली. तर शेवटी दुसऱ्या श्रावणाला त्याची सांगता आली. पण हनुमंतरायांनी विचार केला, अरे या साधकाने महाराज कसल्याही प्रकारची अपेक्षा केली नाही, काहीही मागितलं नाही, मनातून सुद्धा संकल्प केला नाही तुकोबारासारखा, काही मागणे आम्हानुचेतन वडिलाचे रेत जाणत असो. प्रल्हाद नारद पराशर पुंडलिक व्यास अंबरीश भीष्म शुक शौनक बकदाल भेऊ. म्हणजे या आपल्या परमार्थिक मंडळीने कधी अपेक्षा केली नाही, या साधकाने बी काही अपेक्षा केली नाही. पण हनुमंतरायाच्या लक्षात आलं का, रे कायेने वाचेने मनाने वर्ष झालं इथे ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी अध्ययन केलं, काहीही मागितलं नाही. आता याच्या पदरामध्ये आपण काहीतरी टाकलं पाहिजे. म्हणून काय झालं महाराज, शेवटची उद्या ग्रंथ समाप्ती म्हणून आदल्या दिवशी काय झालं, त्या मंदिरामध्ये आकाशवाणी झाली. आणि आकाशवाणी झाल्यानंतर महाराज अशी आकाशवाणी झाली की या ग्रंथ समाप्तीला 1000 रुपये भगवान परमात्मा देणार आहे. पण कधी आकाशवाणी झाली? त्या शहरातला एक शेठजी मारुती रायाच्या दर्शनाला गेले
हा आपला साधक जो होता त्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ गुंडाळा निघून गेला. उद्या ग्रंथ समाप्ती म्हणून महाराज त्याला आनंद झाला की आता उद्या परमात्म्याच्या महाराज सांगतेचा दिवस, ग्रंथाचा सांगतेचा दिवस, हनुमंतरायाच्या समोर सेवा घडली काय वाचेने मनाने आनंदामध्ये ज्ञानेश्वरी गुंडाळली. तो मंदिराच्या बाहेर गेला आणि एक शेठजी महाराज त्या मंदिरामध्ये दर्शनाला गेले. दर्शन घेत असताना तिथं आकाशवाणी झाली की उद्या इथे ग्रंथ समाप्ती आहे. त्या ग्रंथ समाप्तीला 1000 रुपये मिळणार आहेत. किती? 1000. आता 1000ला काही किंमत नाही बरं का. आता ज्याला 1000 मिळतात ते मध्येच बेजार होते. पूर्वीच्या काळामध्ये 1000लाही किंमत होती बुवा. पूर्वीचे 1000 म्हणजे कोट्यवधी रुपयासारखे वाटायचे. अलग लक्षात. 1000 रुपये महाराज त्यांच्या सेवेच्या मानधनाबद्दल मिळतील. आणि त्या शेठजीने ऐकला. तर शेठजी कोण होतात? ज्यांचा व्यापार चांगला असतो त्यांना शेठजी म्हणतात बरं का. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा. तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे अवकाळ आहे ना, करोडो रुपये आपल्या हातात येतात पण ते आपल्याला टिकवता येत नाहीत म्हणून आपली अवकाळ आहे. पण शेठजी मंडळी जे असतात ना महाराज व्यापार करणारी, की पै पैचा हिशोब त्या चोपडीमध्ये लिहून ठेवतात. मी लहानपणी पाहिलं आमच्या गावामध्ये पत्नीने 5 रुपयाची वस्तू घेतली बरं का त्या शेठजीकडे. त्यांनी लगेच वहीवर लिहून ठेवलं. अनुपचंद नाव होतं त्यांचं बघा. बाबा मारुडी मंडळी महाराज व्यवहाराच्या बाबतीमध्ये फार चक्षु असतात. घरच्या पत्नीला दिलेली 5 पैशाची वस्तू सुद्धा महाराज चोपडीवर लिहून ठेवली आणि सांगितलं उद्या मला माझे पैसे आणून द्यायचे. कोणाला सांगितलं? पत्नीला. आणि आपले मित्र महाराज 10-5 हजाराच्या गोळ्या खाऊन जातात. विठाला आमच्या घराच्या समोर एक जणांनी दुकान टाकलं. शेवटी डबडे मोडून विकून खाल्ले त्या पाट्याने. फायदा तर झाला नाही. 60,000चं भांडवल 6 महिन्यात विकून खाल्लं त्यांनी. आपल्याला कधी धंदा जमत नाही. पण खरे जे शेठ जे असतात ना महाराज पै पैसा त्यांच्याकडे हिशोब असतो. त्यांनी विचार करा की जर महाराज आपण इथे आकाशवाणी झाली मारुतीरायाच्या मंदिरात, देव काही खोटं बोलत नाही. आपण असं करू, उद्याची जी काही पूजा आहे ना ती उक्तीच आपण 500 रुपयाला विकत घेऊ म्हटली. म्हणजे आज जर आपण 500 रुपये गुंतवले तर उद्या आपल्याला डबल 1000 रुपये मिळतील. म्हणून त्यांनी काय विचार केला महाराज, त्यांनी विचार केला की ते कोण ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचतोय. म्हणून त्यांनी थोडीशी चौकशी केली की आमका जो सद्ग्रस्त आहे, वारकरी आहे, त्यांनी वर्षभरी ते पारायण केलेलं आहे. म्हणून त्याच्या घरी तो शेठजी गेला आणि त्या शेठजीने सांगितलं हे बघा वारकरी बुवा उद्या तुमची ग्रंथ समाप्ती आहे. हो म्हणले आहे. असं करा म्हणले, उद्या जी तुमच्या ग्रंथ समाप्तीला जी दक्षिणा येणार आहे, आता या साधकाला माहितही नाही काय आकाशवाणी झाली काय. तो म्हणला काय मला काय त्याची कल्पना नाही आणि यदा कदाचित काही दक्षिणा आली तरी मला त्याच्यातली एक पैही देऊ नका, तुम्ही सगळेच घ्या. पण त्यांनी विचार केला की अरे एखाद्याचं विनाकारण घेणं बरोबर नाही. म्हणून आपण काय करू, ही पूजाच मुक्ती 500 रुपयाला विकत घेऊ. ती 500 रुपयाला ती पूजा विकत घेतली. बळच त्याच्या खिशामध्ये त्या वारकऱ्याच्या 500 रुपये घातले. दुसऱ्या दिवशी तो वारकरी ज्ञानेश्वरी ग्रंथ घेऊन आला. ज्ञानेश्वरी ग्रंथातल्या शेवटच्या ओव्या वाचल्या. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका. शेवटच्या महाराज त्या ओव्या वाचल्या. त्याने आरती केली. घालील लोटांगण म्हणला, मोकळा पटांगण पाहिलं, घरी निघून गेला. पण आता महाराज प्रत्यक्ष जे 1000 रुपये यायचे ते आले नाही. ज्ञानेश्वरी वाचणारा साधकही निघून गेला. मग मात्र शेठजीला वाटलं, मला वाटतं माणसंच खोटे बोलतात काय म्हणून, पण देव सुद्धा खोटं बोलायला लागला. काल इथे मारुतीरायाच्या मंदिरात आकाशवाणी झाली की ग्रंथ समाप्तीला 1000 रुपये मिळणार आहे. 1000 तर मिळाले नाही पण खिशाला 500 रुपयाचा झटका बसला. आता जिथं पैन सोडणारी माणसं 500 रुपये मारा तोटा झाल्यानंतर त्याला एवढा राग आला, राग अनावर झाला. क्रोधात भवती सम्मोहा सम्मोहा स्मृती विभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. अशी स्थिती झाली. क्रोध आला, त्याचा काम पूर्ण झाला नाही की क्रोध निर्माण होतो बरं का. क्रोध निर्माण झाला. मला वाटलं माणसंच खोटे बोलतात, पण महाराज मारुतीरायासारखे भक्त सुद्धा खोटे बोलायला लागले. गेला मंदिरामध्ये मारुतीरायाला लातच मारली त्यांनी. जशी लात मारली तशी ती लात महाराज मारुतीरायाच्या त्या मूर्तीला चिपकली. ते मारुतीराय होते, मोठमोठ्या राक्षसाचा काटा काढला. तिथं आपल्या सामान्याची काही गती हो. जशी लात मारली तशी ती लात त्या मारुतीरायाच्या मूर्तीला चिपकली महाराज. आता त्यांनी काढून घेण्याचा प्रयत्न केला. मारुतीराय थोडे सोडणार आहे. माझा संकल्प आहे माझ्या भक्ताला 1000 रुपये मिळावे. कालच 500 रुपये तुम्ही त्यांच्या खिशात घालून टाकले नाही का.
आणि मग त्यांनी महाराज अनंत प्रकारचे महाराज प्रकार करूनही ज्यावेळेस मारुतीराय पाय सोडत नाही त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की महाराज शिष्यस्ते आमच्या दे मानतो प्रमाण शरण गेल्याशिवाय महाराज आता गत्यंतर नाही. 4-2 तास उभा राहिलेले एका खांबावर द्वारका आली. बरं शेठची म्हणजे शरीराने जाडजूड 1 क्विंटल वजन एका पायावर आलं. शेवटी कंटाळला म्हणले देवा माझ्याकडून चूक झाली म्हणले विनाकारण मी तुम्हाला लाथ मारली लोभाबाई मला क्षमा करा. पुन्हा आकाशवाणी झाली की माझ्या भक्ताला 1000 रुपये मिळावेत असा माझा संकल्प आहे. काल तुम्ही 500 रुपये नेऊन दिले अजून 500 रुपयाचा संकल्प सोडा तर तुमचा पाय सोडतो. हे आता तुम्हाला इथंच पकडून ठेवतो. शेवटी महाराज ना विलादाने त्यांनी विचार केला की महाराज 4-2 तास झाले एका खांबावर द्वारका आली 1 क्विंटलचं वजन एका खांबावर आले. आता 500 रुपये गेले तरी चालतील पण जीव गेलेला परडणार नाही. कोणाला मरू वाटतंय आगा मर हा बोलून साहते नुसतं मर जरी म्हटलं एखाद्याला तरी मला सहन होत नाही. मग त्यांनी विचार केला की 500 रुपये गेले तरी चालतील. हनुमंतरायाला सांगितलं देवा मी 500 रुपये त्या साधकाला नेऊन देतो पण माझा पाय सोडावा. सोडावं लागला बरं का देवाला. मला मुद्दा सांगायचा जर अनन्य भक्ती केली तर भगवान परमात्मा त्यांची कामं करतो बा. आलं लक्षात ये माझ्या जनाबाई महाराजांनी सेवा केली मीराबाई महाराजांनी सेवा केली. देवाला त्यांची घरची कामं करावं लागली बरं का. लक्षात घ्या जर भगवान परमात्म्याची अनन्य भक्ती केली ना तर भगवान परमात्मा सुद्धा त्यांचं सर्वस्व चालवतो. आपल्याला सगळ्याला कल्पना आहे. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की जर शरणच जायचं असेल तर याला त्याला शरण जाऊन कुठंतरी दुःखात पडण्यापेक्षा म्हणून शरण जावे. कसं जायचं सर्व भावे देवाशी. सर्व भावे म्हणजे सुरुवातीला सांगितलं कायेने वाचेने मनाने. त्याच्यामध्ये महाराज असे काही प्रकार आहेत. एक जर देव भेटला नाही तर महाराज आपण अंतःकरणामध्ये चिंता निर्माण झाली पाहिजे. काय मे उद्धार पावे चिंता असेल ना त्या दिवशी भगवान परमात्मा 100% उद्धार केल्याशिवाय राहत नाही. तर त्याच्याकरता अनन्य भक्त बनलं पाहिजे हे लक्षात घ्या. आपल्याला सगळ्याला कल्पना आहे ज्यावेळेस भारतीय महायुद्ध झालं भारतीय महायुद्ध आणि त्या भारतीय महायुद्धामध्ये 10 दिवसापर्यंत कौरवाकडे जवळजवळ 40 कौरव मारल्या गेले. 100 कौरवापैकी 40 कौरव मारल्या गेले. शेवटी दुर्योधनाने विचार केला अरे पांडवाकडचा अजून सैनिक सुद्धा गेला नाही आणि आपल्याकडे महाराज आपल्या 40 भाऊ रणांगणामध्ये धारातीर्थी पडले. हजारो सैनिक मेल्या गेले. आपल्याकडे महाराज सरसेनापती होते भीष्माचार्यासारखे सरसेनापती तरी सुद्धा आपल्याला हे अपयश का मिळतंय. म्हणून संध्याकाळी 6 वाजता भीष्माचार्याच्या रावटीवर गेले आणि भीष्माचार्याच्या रावटीवर जाऊन मानले महाराज पितामह अरे तुमच्यासारखे आचार्य असताना तुमच्यासारखे सरसेनापती असताना माझे 40 भाऊ खपले. पांडवाकडला अजून एकही पांडव गेला नाही. काही मिठाला जागा आमचं मीठ खाताना पांडवाचं कल्याण इच्छिता. मोठ्या माणसाला जास्त बोलावं लागत नाही बरं का. शहाण्या एकची वचन पुरी आणि मूर्खा बुटाचा मार. मूर्खाला बुटाने जरी मारलं तरी मारा ते चौकात हसत असते. ती मूर्खाचं काय नाही महाराज. शहाण्या माणसाला
एक शब्द जरी बोललं तरी त्यांना सहन होत नाही बरं का. काही मिठाला जागा म्हटल्याबरोबर महाराज दुर्योधनाकडे पाहून सांगितलं, हे बघ दुर्योधना, पुढे बोलू नको, उद्या मी निष्पांडवी पृथ्वी करणार. प्रतिज्ञाच करून टाकली. दुर्योधनाने विचार केला की महाराज जो पठ्या बापा करता ब्रह्मचारी राहिला त्यांची प्रतिज्ञा खोटी होणार नाही, एवढा आनंद झाला. हरणासारख्या उड्या मारत निघाला. एक जणांनी विचारलं, झालं काय? म्हणले, उद्या पांडव खपले, संपले पांडव उद्या. भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, कारण ती भीष्म प्रतिज्ञा होती. आता तुमची आमची प्रतिज्ञा वेगळी. आपण कीर्तनामध्ये ऐकतो, दारू गांजा मत पे और आपकर गुंग हो जाते हे. अलग लक्षात, दारू पिऊ नये, गांजा पिऊ नये, तंबाखू खाऊ नये. एक जणाला तंबाखू खाण्याची सवय, त्यांनी काय केलं, पुडी काढली, फेकून दिली. आणि पुन्हा कीर्तन संपल्यानंतर दुसरी ज्यांची मंडळी होती ना, ती चालली होती विडा मळत. ज्याच्या नाकात ते तंबाखूचा वास गेला तो पाहू दे रे विडा. तर आता कीर्तनात पुढे फेकून दिली. लगेच कीर्तन संपल्यानंतर विडा मागतो. आपली प्रतिज्ञा ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस मोडलेली असते बरं का. इतका निश्चय आपला ढिला असतो. पण हे भीष्माचार्य होते, बापा करता ब्रह्मचारी राहिले. अलग लक्षात, उद्या निष्पांडवी पृथ्वी होणार हे हा म्हणता पांडवाला बातमी कळाली. आणि पांडवाच्या लक्षात आले की आता उद्या हा देह राहू शकत नाही, कारण ती भीष्माचार्याची प्रतिज्ञा आहे. आता पुन्हा असा देह मिळणार नाही. मग आता जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत भजन करू. संध्याकाळी 6 वाजता प्रतिज्ञा ऐकली. 5 पांडव एका रावटीमध्ये आले आणि भजन करायला सुरुवात केली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. रात्री 12 वाजेपर्यंत भजन. भगवान परमात्मा म्हणले, काय झालंय बुवा आज पांडवांना? रोज वेगवेगळ्या रावटीमध्ये झोपणारे पांडव आज मात्र भजन करायला एकत्र. आज सोमवार नाही, गुरुवार नाही, एकादशी नाही, कारण आपलं वार पाहून भजन असतं आपलं, नाही खरं. म्हणून सोमवार नाही, गुरुवार नाही, एकादशी नाही. उगा एखाद्याला शुक्रवारी म्हणलं चला भरणारा, का गो आज काय सोमवार नाही, आज कसलं भजन? शुक्रवारी भजन केल्यानंतर काय उलटे होतील का? पण आपलं भजन वार पाहून भजन, नाही का. तसं देवानी महाराजा 5 पांडवाचा थोडासा चिमटा काढला. परीक्षा पाहिजे. काय रे पांडवांनो, अरे उद्या लढायला जायचंय, भीष्माचार्याच्या समोर लढायचंय, द्रोणाचार्याच्या पुढे लढायचे, तुम्ही काय आराम करायचा? तर खुशाल भजन करत बसले. मग मात्र पांडवांनी सांगितलं, देवा तारीशी तरी तारी, मारिशी अथवा दुरी धरी. बुद्धिदाता तू आहे, मारणारा तू आहे, तारणारा तू आहे, तुला काय करायचे कराय. पण एक बघ देवा, माझ्या भाषणात विक्षेप करू नका. धर्मराजा सांगितलं, आमच्या पांडवांच्या भाषणात विक्षेप करू नका. भजनी विक्षेप, तीर्चिपै मरण. चांगल्या माणसाला जर भाषणात विक्षेप झाला ना, त्याला मरण एवढं दुःख होतं बरं का. असा स्वर जर गायला ना बुवा, तानशेंनी, म्हणजे हा तानशेन नाही बरं का, हा फक्त कानशेनी. कानशेन वेगळा आणि तानशेन वेगळा. तानशेंनी महाराजाशी जर ललकारी मारली की लोक म्हणायचे, वा क्या बात आहे. देवभाव विवर्जित व्हायचे महाराज गायनामध्ये बरं का. गुरुवारी 19 ब्रह्म सांगितले शास्त्राने, पण सगळ्यात श्रेष्ठ ब्रह्म आहे नाद ब्रह्म. नाद ब्रह्माशेक महाराज कधी देहभाव विवर्जित होईल. त्यांनी जर अशी महाराज एखादी ललकारी गायली, दीपराज गायला तर दिवे लागायचे, मेघ राग गायला तर महाराज पाऊस पडायचा. आम्ही कोणताही राग गाऊ द्या बुवा, असलेले दिवे फटाफट फुटतात. दिवे तर लागत नाही, पण असलेले दिवे आम्ही फोडतो. हे आमच्या गायनाची ताकद आहे बरं का. आमच्या गायनाबद्दल नाही, पण त्यांच्या गायनामध्ये लोक भावविवर्जित व्हायचे आणि वर हात करून म्हणायचे, वाह क्या बात आहे. मग तानशेंनी सांगितलं, हे बघा, माझ्या गायनामध्ये जर विक्षेप झाला ना, मी गायन करणार नाही, स्टेज सोडून निघून जाईल. त्यावेळेस राजाने माईक हातात घेतला आणि समोरच्या माणसाला सांगितलं, हे बघा, तानशेंच्या गायनामध्ये कुणीही वा म्हणायचं नाही, आणि जर वा म्हणले तर डायरेक्ट फाशीवर दिल्या जाईल. अलग लक्षात. सगळे एकमेकाला चिमटे घेऊन म्हणायला लागले, 8 वाजताच भजनाच्या नादात वा म्हणशील, नमुनेवारी जाशील, डोळे उघडे ठेवून बघ, सगळे असे वाटा ठेवून डोळे करून टुळू 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 पाहायला लागले. झालं गायन सुरू. पतित पावना
कधी महाराज भावीवरती झाले वरती असले वा क्या बात आहे. लोक म्हणले यांचे खाण्यापिण्याचे दिवस संपले, गेले नमुन्यावारी. तरी मी चिमटा घेऊन सांगितलं होतं वा म्हणू नको बरं का. पण वा म्हटले आता गेले गेले खाय प्यायचे दिवस संपल्याचे. आणि मग तानशेंनी गायन बंद केलं. म्हणजे कोणते 4 जण त्यांना वरती बोलून घ्या स्टेजवर. स्टेजवर बोलून घेतलं. राजाला सांगितलं यांचा सत्कार करा. हे खरे ऐकणारे ते विनाकारण वा म्हणत होते ना, यांना जेवायला सुद्धा बसून देऊ नका. तसं महाराज भजनात विक्षेप झाल्यानंतर पांडवांनी सांगितलं देवा तू जरी देव असशील ना, काय तारायचं तर तार, मारायचं तर मार, पण आता उद्या हा देह शिल्लक राहणार नाही. आजच्या दिवस तुझं भजन करू दे. भीष्माचार्याची प्रतिज्ञा आहे. आणि मग देवावर तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. शेवटी देवाला डायरेक्ट महाराज द्रौपदीला शरण जावं लागलं बरं का. मला शरण याच्याकरता सांगायचं, अरे देवाला सुद्धा त्या अनन्य भक्ताला शरण जावं लागतं. आणि द्रौपदीला सांगितलं द्रौपदी, आणि खरं सांगतो बुवा मातृत्वाचा नादच करायचा नाही मला. इथेही तुम्ही बघा कुठेही जा मातृत्वाचा पहिला क्रमांक आहे. मातृदेवो भव पितृदेव, नंतर बाकीचे देव. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी सकळ तीर्थाची धुरी जे का माता धन्य माता पिता धावा घारे आई, धावा घारे आई. 13 दिवस झालं जगद्गुरु तुकोबाराला देव भेटत नाही, अन्न पाणी नाही. शेवटी धाव घाली आई म्हटल्या बरोबर महाराज बाळवेश एवढे श्री हरी भेटला. लक्षात घ्या कुठेही जा मातृत्वाशिवाय भक्ती नाही बोलणार बरं का. म्हणजे याचा अर्थ तुमच्यावर आरोप करतो असं नाही, पण देवाला सुद्धा खऱ्या अनन्य भक्ताला शरण जावं लागलं. द्रौपदीकडे गेले महाराज किती वाजता? 1 वाजता. आणि द्रौपदीला सांगितलं ताई तुला माझ्या बरोबर रणांगणामध्ये यावं लागेल. का दादा कशा करता? काय नाही बोलले महाराज माझ्या भक्तावर संकट आलेलं आहे. माझे भक्त जर वाचावे असं वाटत असेल तर तुला माझ्या बरोबर यावं लागेल. एवढ्या वेळेस तुम्हाला सहकार्य कर. आयुष्यभर मी तुझा ऋणी राहील. द्रौपदीला खांद्यावर घेतलं बाबा परमात्म्याने आणि आले रणांगणामध्ये. तरी महाराज आई साहेबांनी सांगितलं देवा अरे माझे वाघासारखे पती तिथे रणांगणामध्ये असताना माझं काय काम आहे स्त्रीचं. पण सांगितलं आता ते वाघासारखे जरी पती असले ना तरी तुझ्याशिवाय हे संकट आणि माझ्यावरचं संकट मला दूर होऊ शकत नाही. म्हणून परमात्म्याला आणलं. कुठं आणलं? रणांगणावरती. भीष्माचार्याच्या रावटीजवळ घेऊन गेले आणि भीष्माचार्याच्या रावठीवर जाऊन घेऊन गेले. का घेऊन गेले? माझ्या अनन्य भक्ताचं महाराज परिपालन झालं पाहिजे. परित्राणाय साधूनाम अशायचे दुष्कराम. माझी प्रतिज्ञा आहे की पांडवाचा महाराज एक किंचितही काही अपराध झाला नाही पाहिजे. आणि म्हणून महाराज द्रौपदीला बरोबर घेतलं आणि सांगितलं हे बघ माझ्या एक गोष्ट लक्षात आली. 40 कौरव मेले पण दुर्योधन मात्र 10 दिवसामध्ये जिवंत आहे. याचं कारण देवाने शोधलं. जाणे जीवेचे सकळ नारायण. नारायण महाराज भगवान परमात्म्याला अंतःकरणातलं कळतं की दुर्योधन ज्या अर्थी गेला नाही त्या अर्थी त्याचं कारण काय आहे. तर रोज भानुमती 3:30 वाजता भीष्माचार्याच्या दर्शनाला यायच्या. किती वाजता? 3:30 वाजता. पूर्वीची महात्मे 3 वाजता उठायची. घड्याळ नव्हते. वरच्या तारांगणावर त्यांना कळायचं मला आता किती वाजले नाही का. हे तारांगण त्याच्यावर माणसं हिशोब लावायची. आणि मग मात्र महाराज 3:30 वाजता तिथे घेऊन गेले. का घेऊन गेले? रोज 4-4:30 वाजता भानुमती यायची ना आशीर्वाद घेऊन जायची. भीष्माचार्य समाधी अवस्थेमध्ये बसले साधनेला आणि कंकणाचा आवाज आला की महाराज त्या समाधी अवस्थेमध्ये कुणीतरी माऊली आली आशीर्वाद द्यायची. सौभाग्यवती भव. 10 दिवस दुर्योधन महाराज त्या आशीर्वादाने राहिला. देवाने विचार केला की तोच आशीर्वाद भानुमतीच्या अगोदर दुर्योधनाच्या पत्नीच्या अगोदर माझ्या द्रौपदीने जर मागितला तर माझे 5 पांडव उद्या काय महाराज कोणी मारू शकत नाही. अलग लक्षात. काय देव आहे महाराज. खेळतो येण्याची खेळावा नटतो येण्याची नटावा. खरा खेळ खेळा होता महाराज देवाने बरं का. द्रौपदीला बरोबर ती 4:30 वाजता तिला 3:30 वाजता तिथे घेऊन आले. 3 वाजता भीष्माचार्य उठले. मुद्रा लावो निखेचरी प्राणायामी वैसला तेने सांडे
गेले शे विलाया. देवाने दिलं पाठवून, जा द्रौपदी बोलू नको, बोलली तर सगळा प्लॅन फेल होईल. माझा देवपणाचा प्रश्न आहे, माझ्या भक्ताचा प्रश्न आहे, माझे अनन्य भक्त आहे. पाहते पांडवा खंड वनवासी. अरे रात्र दिवस त्यांनी नामस्मरण केलं महाराज. द्वारकेचा जगातल्या सगळ्या राजकीय सत्ता बर का सत्तेच्या बाजूने होत्या. सगळ्या राजकीय सत्ता त्यावेळेस ज्यांच्याकडे सत्ता आहे ना महाराज त्यांचं चालतंय. आपण म्हणतो ना सत्तेपुढे शहाणपण काय कामाचं. भीष्माचार्यासारखे मोठाले महात्मे सुद्धा सत्तेच्या बाजूने होते. पण खऱ्या अनन्य भक्ताकडे फक्त द्वारकेचा राणा पांडवा घरी. माझे ज्ञानोबा हरिपाठामध्ये पहिल्याच अभंगामध्ये साक्षी देतात बरं का. अलग लक्षात, ही अनन्यतेची साधन आहे. म्हणून महाराज म्हणतात म्हणून शरण जावे. का म्हणून शरण जायचं तर मला खऱ्या अर्थाने जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. माझ्या द्रौपदीच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग, द्रौपदीला बरोबर घेतलं, जा म्हटले आतमध्ये, बोलायचं नाही, फक्त कंकणाचा आवाज करायचा आणि तेवढा आशीर्वाद मिळवून घ्यायचा. बस आयुष्यभर तुझी महाराज सेवा करेल मी. आतापर्यंत सेवा केली, लाक्षागृहामध्ये जाण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या पांडवाला माझ्या परमात्म्याने वाचवलं. विष घालून मारण्याचा प्रयत्न केला खऱ्या अनन्य भक्ताला, तरी माझ्या परमात्म्याने महाराज विष का प्याला राणाजीने भेजा. पिबत पिबत मेरा हासिरी बग घुंगरो बांध मेरा. असे कलाकार असले महाराज आनंदाच्या उकळेच फोडतात. बरं का आमचे सदानंद गुरुजी आळंदीकर म्हणायचे 10 हत्ती पोचता येतील, 10 हत्ती, पण एक कलाकार महाराज सांभाळणं कठीण आहे. आपले तर इथे सगळेच कलाकार आहेत. कलाकार आहेत. आमच्या अध्यक्ष साहेबाला महाराज बर का खऱ्या अर्थाने महाराज धन्यता दिली पाहिजे. आम्ही महाराज त्यांचे आयत्या पीठावर एक आवडणारी मंडळीत आम्ही. एवढं जमवणं कठीण आहे महाराज. पंचक्रोशीचा कार्यक्रम करणं फार कठीण आहे. पण गेली कितीतरी वर्षापासून महाराज ते धावपळ करून एवढा मोठा कार्यक्रमाचं आयोजन करतात. खरंच धन्यता दिली पाहिजे त्यांना बरं का. महत्वाचा मुद्दा असा आहे तुम्हाला पण बरं का सगळ्याला, कारण तिथं पंचक्रोशीचं नाव आहे म्हणजे सगळे त्याला पात्र आहे. महत्वाचा मुद्दा मला हा सांगायचा आहे, खऱ्या अनन्य भक्ताच्या जीवनामध्ये परमात्मा येत किंचितही मला संकट येऊ देत नाही. जरी आले तरी वाकड्या बोटाने ते माती काढून घेतल्यासारखे असतात, हे लक्षात घ्या. जशी एखादी आई लहान लेकरू जर रांगत रांगत गेलं तर लहानपणी बघा त्याला काय होतंय, त्याच्या रक्तामध्ये लोह तत्व कमी असते. रक्तामध्ये लोह तत्व म्हणून नॅचरल माती खाण्याची आवड लहानपणी बालकाला असते. म्हणून ते जातं माती खातात. आणि माती खाल्ल्यानंतर जर आईने पाहिलं तर आईला असं वाटतं की महाराज बाळाच्या पोटामध्ये जंत होतील आणि बाळाला त्रास होईल. आई काय करते, धावत पळत जाते आणि वाकड्या बोटाने ती खाल्लेली माती काढून टाकते. काढून टाकते की नाही? आहे तुमच्याकडे एखादी पनवेलची आई
ते माझ्या बाळूला खूप माती आवडते म्हणून पावसाळ्यामध्ये लय पाऊस असतो कोकणात. मग आपलं उन्हाळ्यात डबेच्या डबेत चाळून माती ठेवते. कशा करता उन्हाळ्यात गरम आपलं पावसाळ्यात मागितली तर थोडीशी मुठमुठ कशाची मुठमुठ एक चिमूट भर जरी खाल्ली तरी आई खाऊ देत नाही. हा त्याच्यामध्ये त्याचा हित नाही. म्हणून आई जशी वाकड्या बोटाने माती काढून घेते तसंच भक्ताच्या जीवनामध्ये धर्म अर्थ आणि काम हे तीन पुरुषार्थ एखाद्या भक्ताने जरी स्वीकारण्याचा प्रयत्न केला तरी भगवान परमात्मा म्हणतात भोग मोक्ष बापुडी तेजिले कुळी. हे सगळे मला तीन पुरुषार्थ परमात्मा काढून घेतो खऱ्या अनन्य भक्ताच्या जीवनामध्ये. तया माझ्या सायुज्याचे चार. जर तो मोक्ष मागत असेल तर मी त्याला मोक्ष देतो. पण मोक्ष नको म्हणत असेल तर का सेवा म्हणते तरी यार प्रेम सुई. अशी जी प्रेम भक्ती आहे ना याला खरा भक्त म्हणतात. पण चारही पुरुषार्थ भगवान परमात्म्याच्या भक्ती करता माती सारखे जीवनातून काढून टाकले त्याला खरा अनन्य भक्त म्हणतात. अशा अनन्य भक्ताचं थोडस आपण चरित्र पाहतोय. अशा अनन्य भक्तामध्ये माझी द्रौपदी सुद्धा होती. भीष्माचार्याच्या रावटीमध्ये पाठवलं सांगितलं ताई फक्त जायचं आणि कंकणाचा आवाज करायचा आणि तेवढा महाराज आशीर्वाद मिळवून घ्यायचा. आणि मग मात्र महाराज सांगितलं गेली महाराज भानुमतीच्या अगोदर द्रौपदी गेली. कंकणाचा आवाज आला. भीष्माचार्य समाधी अवस्थेमध्ये जसे रोज आशीर्वाद देत होते ना तसं आजही आशीर्वाद देऊन टाकला. सौभाग्यवती भवा. एवढं वाक्य आल्याबरोबर द्रौपदी म्हणली आता बोलायला काही हरकत नाही. म्हणले पितामह कालची प्रतिज्ञा खरी का आता आशीर्वाद करा. लक्षात आलं ही भानुमती नाही ही द्रौपदी आहे. पहाटे 3-3:30 वाजता पौष महिना. आपल्याला माहिती आहे आपली मंडळी आमच्या पुंडलिक महाराज नेले होते सगळे तीर्थयात्रेला. तिकडे हिमालयाच्या कडेला महाराज हरिद्वार ऋषिकेशला अशी थंडी असते. स्वेटर घाला किती अंगावर कपडे घ्या तरी थंडीच वाजते नाही का. पौष महिन्यामध्ये बाबा अंगावर थंडी बर्फ जमाव अशी थंडी. पण एवढ्याही थंडीमध्ये महाराज भीष्माचार्याची समाधी मोडली दरदरून घाम आला. द्रौपदी तू कशी काय माझ्या रावटीमध्ये तू इथे कशी आली. काय नाही म्हणले माझा घरी आलाय. भीष्माचार्य म्हणले अरे माझ्या रावटीपर्यंत मुंगी सुद्धा येऊ शकत नाही. मी सरसेनापती आहे. 11 अक्षरी सेना माझं संरक्षण करते. सरसेनापती महत्वाचा असतो बरं का. पानिपतच्या युद्धामध्ये सरसेनापती गेला नव्हता पण मला खोटी अफवा होती. शेवटी मराठ्याचा तिथं पराभव झाला. सरसेनापती महत्वाचे. अरे माझे रक्षण करण्याकरता 11 अक्षरी सेना आहे. ज्यार्थी हा डबा इथे आलाय त्यार्थी कृष्णरूपी इंजिन कुठंतरी बाहेर असलं पाहिजे. अनुमान केलं बरं का. भक्त बी महाराज देवाचा वारसा देवलेला असतात. ज्यार्थी तू आली त्यार्थी कृष्णाचं हे काम आहे. माझ्या रावटीपर्यंत मुंगी सुद्धा येऊ शकत नाही. ज्यार्थी तू आली ना माझी प्रतिज्ञा फेल करण्याकरता हा देवानी रचलेला हा डाव आहे. कुठे आहे तुझा गडी दाखव म्हटले. आणि मग द्रौपदी बाहेर घेऊन आली. पण खरं सांगा परमात्म्याने अंगावर घुंगडी घेतलेली बरं. आपण जर असतो तर कुठेतरी वर्तमानपत्रात चपला गोंडाळून बगलात ठेवले असते बरोबर की नाही. आपण जर असतो तर. पण लक्षात घ्या द्रौपदीच्या चपला महाराज परमात्म्याने अशा डोक्यावर घेतलेल्या. काय भाग्य हो अनन्य भक्त. मनमुनी शरण जावे सर्व भावे असा चपला घेऊन आयुष्यामध्ये तिघाच्या चपला वाहिल्या परमात्म्याने. तिघाच्या सेवकाच्या शिरी धरुणी पहिल्या जर चपला उचलल्या असतील तर नारद महर्षीच्या अनन्य भक्ताच्या. लक्षात. दुसऱ्या चपला महाराज नंद बाबाच्या. नंद बाबा म्हणायचे अरे बाळा मी जरा बाहेर चाललोय. पाटील होते गोकुळातले पाटील असल्यामुळे ते पूर्वी ते खेटर म्हणायचे त्याला. आपण आता बूट म्हणतो. कनुआ अरे बाबा माझे तेवढे त्या दाराच्या पाठीमागचे तेवढे बूट घेऊन ये. 2-3 वर्षाचा माझे परमात्मा काय करायचे भगवान श्रीकृष्ण परमात्मा बाबाचे जोडे डोक्यावर घ्यायचे. छुम 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 बाबा 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 बाबाकडे यायचं. बाबाला वाटायचं माझं लेकरू किती चांगलं काम करत आहे. विश्वाचा मालक महाराज आपल्या वडिलांची. आता खरं सांगू का बुवा आताचे मुलं वडिलाच्या डोक्यावर चपला ठेवतात. कठीण आहे. एवढा मोठा त्रैलोक्य चालक जगाच्या इतिहासामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा सारखा अवतार झाले. करोडो अवतार झाले. पण महाराज असा अवतार जगाच्या इतिहासात झाला नाही. पण बाबाच्या चपला डोकं घेऊन बाबा 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 छुम 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 करत नंद बाबाकडे यायचे. समोर ठेवायच्या. एक पाय उचलायचा. मनभूमी शरण जावे माने भक्ताचे उपकार
ऋणया म्हणवी निरंतर एवढं ऋण होते व भक्तीमध्ये म्हणून शरण जायचं लक्षात घ्या. तिसऱ्या चपला माझ्या द्रौपदीच्या घेऊन मारा त्या कोनाड्यामध्ये उभे राहिला अंगावर घुमली घेतलेली आणि त्या चपला डोक्यावर अशा धरलेल्या पाहिल्या भीष्माचार्याने धाय मोकळून रडायला लागले. महाराज द्रौपदी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. सांगू तुझ्या प्रश्नाचं उत्तर. अरे कालची प्रतिज्ञाही खरी नाही ना आजचा आशीर्वादही खरा नाही. तुझ्या चपलाची एवढी काळजी डोक्यावर घेऊन उभा राहिलाय तू तुझ्या सौभाग्याची किती काळजी असेल. संतदाती हरी कीर्तना ऐकणाऱ्याच्या बद्दल काय बोलावं. सगळे माझ्या गुरुवर्यासारखे आहेत, माझ्या वैद्य बाबासारखे, माझ्या भोले बाबासारखे, माझ्या मोठे बाबासारखे बरं का. सगळी पूज्य मंडळी समोर आहे. राहिले फक्त 15 मिनिटं वेळेवर कार्यक्रम. कारण महाराज उभा राहत आणि काही कळत नाही पण बसल्यानंतर काय यातना असतात की या वयामध्ये पाहिलं पाहिजे. कठीण असते प्रश्न. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती. उगाच तुम्हाला पहिला क्रमांक गेला नाही माझ्या ज्ञानोबरायने. श्रवणम नवविधा भक्तीमध्ये पहिली भक्ती श्रेष्ठ कोणती असेल तर श्रवण भक्ती बरं का. म्हणून या फेटेवाल्यापेक्षा ही मंडळी श्रेष्ठ असतात. विठाला संत जाती हरी कीर्तना त्यांच्या वाहीन मोचे वाहना माझे नाथ बाबा सांगतात. जर संत कीर्तनाला आले तर त्यांच्या मोचे आणि वाहन मी वाहीन. ही ताकद आहे महाराज भक्ताची बरं का. आणि मग मात्र महाराज भीष्माचार्य करता भीष्मपणा केला खरा धनुर्धरा रक्षिले. स्वतःची प्रतिज्ञा मोडली परमात्म्याने पण दोनही भक्ताचं संरक्षण केलं. म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी. आणि असं जर सर्व भावाने जर शरण गेलं तर तो हा उतरील पार. तो हा उतरील पार.
म्हणतात महाराज, जर तुम्ही अनन्य भावने शरण गेले तर फायदा काय होईल? तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. या माया नदीमधून तरुण जाणं अत्यंत कठीण आहे. माया मेताम तरण किती, याच्यावरचं चिंतन जाऊन घरी वाचा बरं का. आता सांगायला आपल्याकडे वेळ नाही, फक्त राहिले 10 मिनिटं. काय सुंदर वर्णन आहे बुवा. आणि सांगितलं तरी कोणाच्या लक्षात राहतंय? कीर्तन झालं की बुवाच्या दर्शनाला गर्दी. बाबा जेवढं ऐकलंय तेवढं तुमच्या चरणावर. आम्ही चाललो नोकऱ्या उचपात्या नाही का. आणि आता आपल्या वेळेत जेवढं सांगायचं तेवढं सांगितल्याशिवाय पर्याय नाही. तो हा उतरीला पार भवदुस्तर नदीचा. या माया नदीमध्ये महाराज अनेक जणांनी गटांगळ्या खाऊन कोण कुठे गेले कोणाचा पत्ताच लागला नाही. पण माझे ज्ञानोबराय सांगतात, अनन्य भक्त होऊन जर महाराज नामस्मरण केलं तर नामाचे आ सहस्रावरी नावा या उधारे सजून या संसारे तारू झालो भवसागर तरता. पहिला उभा दाता कटिकर ठेवूनिया भवम भवाब्दे रिदम मामकाना. काय सुंदर वर्णन आहे बघ. खऱ्या भक्ताला संसार सागर फक्त कमरे एवढा भगवान परमात्मा. भवसागर तरता कार्य करीत असं अनेक जणाला भगवान परमात्मे तारू भला पांडुरंग पाव फिजो नेदी अंग. अनेक भक्ताला तारून नेलं. म्हणून माझे ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबाराय सगळ्या संतांनी सांगितलं, महाराज भगवान परमात्म्याची जर अनन्य भक्ती केली तर तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. पण काही मंडळी म्हणली, महाराज खरंच भगवान परमात्मा आम्हाला उतरून नेईल का? जगद्गुरु तुकोबाराय तुर्की चरणा सांगतात, फार दयाळू आहे. एवढा कृपावान एवढा करुवान आहे बर का. फक्त त्याचं नामस्मरण करायचे, त्याची भक्ती करायची. बहुवाही करुणावंत अनंत हे नामजा. आईची दया, बाईची दया, दाईची दया, ताईची दया, भावाची दया, सगळ्या सोयऱ्याची दया, अनेक जणांच्या दया या जगामध्ये आहेत. पण संताची आणि देवाची जी दया आहे ना बुवा, ही काही विशिष्ट प्रकारची दया आहे. बहुवाही करुणावंत. जगामध्ये संत जगद्गुरु तुकोबाराय महाराज या जगाची दया म्हणून म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवाची दयाची. महाराज जे करंदले गांगले पायी काटा नेहटी ते व्यथा जेवी उमटे तैसा पोळे संकटे पुढीलांचिणी. काय गोड गोड महाराज या जगामध्ये संत आणि देवाशी कृपा होणार आहे.
की खरी जर अनन्य भक्ती केली ना संताची आणि देवाची, भगवान परमात्मा महाराज त्यांना तारुण्य पुन्हा कुणाला तारुण्य नेलं. हत्तीने काय केलं? हत्तीच्या प्रसंग गजेंद्र मोक्षात. हा कै लक्ष्मी ती कै गजरात. आता सगळा इतिहास सांगायची गरज नाही. गोविंद द्वारकावासीन कृष्ण गोपी जनप्रिया गौरवे परिभूतावां किल्ल जानाशि केशवां. हे नाथ रमानाथ प्रजनाथार्तिनाशनं कौरवार्णवमग्नानां मामुधर स्वजनान्. कृष्ण कृष्ण महायोगिन् विश्वात्मन विश्वभावनं. सभापर्व मधले सगळे श्लोक आहेत बरं का. महाभारताचं सभापर्व वाचा म्हणजे आपल्या लक्षात येईल. द्रौपदीवर संकट आल्यानंतर वरती हात केले. 5 पांडव आपल्याला वाचू शकत नाही. वाघासारखे पती महाराज आपल्या काही कामाचे नाहीत पण वरती हात केले आणि परमात्म्याला पुकारलं. स्वरा झाले गरुडा केले मागे द्रौपदीच्या लागे नारायणे कौरवी पांचाळी सभे माझे आले. वश्रे हरणे वश्रे कैसे झाले माहोले. भजन घेतो बरं का. राहिले फक्त 2-3 मिनिटं आमच्या भैरवी करतात. शेवटच्या चरणावर काय जास्त बोलायचे नाही. फक्त तुकोबरायचे. 1 मिनिटात एक प्रसंग सांगायचा विठो रुक्माई झाल्यानंतर. आणि बरोबर 9 वाजता आपल्याला आरतीला सुरुवात. आरती घेतात का? नाही ना. बरं बरं. पण आपली भैरवी म्हणायची. आता एवढे मोठे गायक म्हटल्यानंतर कमीत कमी यांना महाराज 5-10 मिनिटं आपल्याला द्यावं लागेल बरं का. एकट्याच्या पोळीवर तूप घेतलं 1 तास म्हणून 1 तास म्हणून नाही का. तुमच्या वाट्याला जीव दिलं नाही तर शेवटी भैरवी तुमच्या हक्काची तुम्हाला द्यायची बरं का. महत्वाचा मुद्दा असा आहे मला. ज्या संकट येत आहे ना, बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. जे नामस्मरण तुम्हाला आवडते ते नामस्मरण करा. धन्य धन्य हो प्रदक्षिणा आषाढी कार्तिकी तुझ्या करायची नाही. ज्या देवाचं नामस्मरण तुम्हाला आवडतंय मला त्या नौका नामाची सहस्रावरी अनंत हे नामजा. ज्याचं नामस्मरण करायचं त्याचं महाराज 1000 नावापैकी अनंत हे एक नाव आहे बरं का. अशा परमात्म्याचं जरी नामस्मरण केलं तरी तुम्हाला चालेल. अनंत हे नामजा बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. तू हा उतरील पार भवदुस्तर नदीचा विठोपार. जगद्गुरु तुकोबरायला महाराज काही समाजाने विचारलं, साधकाने विचारले, महाराज तुमचा अनुभव म्हणून सांगता का कर्मणूक म्हणून सांगता? त्यावेळेस माझे तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. मी भक्त प्रल्हाद झालो. ज्यावेळेस महाराज अनन्य होऊन भक्ती केली तर माझ्या करता नरसिंहाच्या रूपात आली. अलग लक्षात. अंगद झालो, उद्धव झालो, नामदेवरायाच्या रूपात आलो.
असे अनंत अवतार आम्ही घेतले. अनंत अवतार घेशे भक्ताकाराने. भक्तांनी जसे अनंत अवतार घेतले तसे देवाने सुद्धा त्यांच्याकरता अनंत अवतार घेतले. हा आमचा अनुभव आहे. अनुभवी आले अंगा हे या जगात जसे म्हणून तुका म्हणे खातो आनंदाची लाडू ह्यारे जर फळू नका तुम्ही. तुकोबार आहे त्या समोरच्या साधकाला सांगतात बा साधका अगोदर आमचा अनुभव आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो. तुका म्हणे साक्षी आली तरी केले प्रगट. काय अनुभव आले तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा ज्ञानेश्वर.
Thank you.